नागपूर महानगरपालिकेचा सोहळा पार पडलेला आहे. जवळपास 75 वर्ष या नागपूर महानगरपालिकेला झालेली आहेत. जर बघितलं तर आम्ही महापौर कक्षाचा बाहेर आहो आणि जवळपास इथे सगळेच जे महापौर झाले आतापर्यंत, पहिल्यापासून तर 51-52 पर्यंत जे महापौर झाले ते सगळ्या महापौरांचे नावं आहेत. पण एक एक महापालिकेने चूक झालेली आहे, ते आहे मासुरकर, जे त्यांचे नातू आहेत ते सुद्धा महापौर राहिलेले, त्यांचं नाव फलकवर नाही आहे. आपलं नाव काय? सौरभ प्रकाश मासुरकर. सौरभ, आज तू इथे आला आहे आणि इथे सोहळा बघितला, सगळ्या जितके मी महापौरच्या फॅमिली होत्या त्यांना इन्व्हिटेशन दिलं. तुमचे आजोबा महापौर राहिलेले आहेत, काय तुम्हाला इथे बघायला मिळालं? सगळ्यात पहिले तर मी बघितलं की आम्हाला काही इन्व्हिटेशन आलेलं नाही आहे. जेव्हा की आमचे आजोबा महापौर होते, अजून बाकी सगळे एक्स महापौरांच्या फॅमिलीला इन्व्हिटेशन गेलेलं आहे. अजून मी इथे ऑफिसमध्ये आलो तर मला माहीत पडलं की त्यांच्या बोर्डावर नाव पण नाही आहे. जे सगळे एक्स महापौर यांचे नावं होते त्याच्यात त्यांचं नावच नाही आहे त्याच्यात. तुमच्या आजोबांचं नाव काय होतं आणि कोणता कार्यकाळ त्यांनी महापौरपदी हे केलं? पुंडलिकराव मासुरकर त्यांचं नाव होतं. ते 4 डिसेंबर 1971 पासून 6 जानेवारी 1972पर्यंत महापौर होते. कोणत्या पक्षात होते ते? इंडिपेंडेंट. कसं वाटतंय की आज सगळ्यांना इन्व्हिटेशन देण्यात आलं, पण तुम्हाला इन्व्हिटेशन नाही देण्यात आलं, खंत वाटत आहे? हो, मला हो. याआधी तुम्हाला माहीत नाही झालं की नेमकं त्या फलकवर नाव नाही आहे आणि बाकीच्या गोष्टी नाही आहे? तुम्हाला कशी माहिती मिळाली? मी असंच माझ्या मित्रांसोबत इथे यांना ग्रीटिंग्स द्यायला आलो होतो. तर मी जेव्हा केबिनमध्ये गेलो तर मी तिथे बघितलं की इथे नाव नाही आहे त्यांचं. काय महापालिकेच्या प्रशासनाला तुम्ही नेमकं म्हणाल? काय हे कराल की त्यांचं नाव हे आलं पाहिजे? हो, त्यांचं नाव आलं पाहिजे. सगळ्यात पहिले जे चेंजेस आहेत ते करायला पाहिजे त्यांनी. तर पुंडलिकराव मासुरकर हे महापौर आलेले आहेत. तर सगळ्या एक्स महापौर जे माजी महापौर आले त्यांच्या फॅमिलीला इन्व्हिटेशन आज देण्यात आलं, कारण की हा सोहळा होता. 75 वर्ष होत्या महापालिकेला. पण पुंडलिकराव मासुरकरच्या फॅमिलीला ते इन्व्हिटेशन देण्यात नाही आलं, आमंत्रण देण्यात नाही आलेलं आहे. सौरभ मासुरकर त्यांचा नातू आहे, त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे की ही दुरुस्ती महापालिकेने लवकरात लवकर व्यक्त करावी. नागपूरहून मुकेश येडो, VKB न्यूजसाठी.